विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पुणे ग्रामीण पोलीसचा कट ऑफ लागलेला आहे आणि लेखी परीक्षेसाठी एकाच 10 उमेदवारांची पात्र यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता जी यादी आहे पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी ती तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. आणि कट ऑफ बद्दल आणि यादीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येथे तुम्हाला सांगणार आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की मागील प्रश्नपत्रिकांमधूनच जवळजवळ 70% प्रश्न रिपीट होतात, जसेच्या तसे विचारतात. त्याच्यामुळे नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन घ्यायची असतील तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही पुस्तके खरेदी नक्की करून घ्या. आता या ठिकाणी व्हिडिओचा मेन मुद्दा आहे, कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहेत. आता इथे नीट समजून घ्या. पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांसाठी लिस्ट लागलेली आहे आणि यादी लागलेली आहे. कट ऑफ देखील आहे. त्या ठिकाणी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये रिक्त असलेल्या एकूण 69 पोलीस शिपाई पदांकरता कधी तर बघू शकता 13/2/2026 ते 16/2 या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षांची यादी जे उमेदवार आहेत त्यांची देखील यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला कोणता या ठिकाणी अपेक्षा वगैरे असेल तर 19 म्हणजे उद्यापर्यंत, आज 18 तारीख आहे, उद्यापर्यंत तुम्ही काय अपेक्षा घेऊ शकता याच्यामध्ये. ठीक आहे, तेथे जाऊन याची माहिती येथे दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा कट ऑफ किती लागलेला आहे ते देखील तुम्ही येथे बघून घ्या. 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला इथे समजावून सांगतो सर्वांना. ठीक आहे. एस-सी कॅटेगरी बघू शकता. एस-सी कॅटेगरीच्या पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 32 आणि महिलांचा कट ऑफ लागलेला आहे फायनल फक्त जो कमी सर्वात कमी लागतो 25. त्याच्यानंतर बघू शकता इथे एस-टी कॅटेगरीच्या पुरुषांचा कट ऑफ 28 लागलेला आहे आणि महिलांचा 26 लागलेला आहे. विजेचा कट ऑफ फक्त 35 लागलेला आहे. हा फक्त कमी नाही म्हणता येणार, हा जास्त लागलेला आहे इथे. फक्त एस-सी, एस-टीचा इथे नक्कीच कमी लागलेला आहे. एस-टीचा लागलेला आहे. ठीक आहे. एन-टी-बी पुरुषांचा 32, महिलांचा इथे लागलेला आहे 28. त्याच्यानंतर एन-टी-सी टॉप लागलेला आहे, 34 लागलेला आहे आणि 26 हा महिलांचा लागलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एन-टी-डी चा 32 लागलेला आहे पुरुषांचा, महिलांचा इथे दिलेला नाही, जागा नसणार इथे. त्याच्यानंतर एस-बी-सी चा लागलेला आहे 32. ठीक आहे. पुरुषांचा. आता ओबीसी पुरुषांचा 25 लागलेला आहे. एकदम कमी कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. पुरुषांचा कमी लागलेला आहे. त्याच्यानंतर इथं महिलांचा कट ऑफ लागलेला आहे 26. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन म्हणजेच खेळाडूचा 28 कट ऑफ लागलेला आहे. आणि इथं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त 30 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-ई-बी-सीचा पुरुषांचा 26 कट ऑफ लागला, महिलांचा 25 लागला. ई-डब्ल्यू-एस पुरुषांचा 26 कट ऑफ लागला आहे आणि 31 हा महिलांचा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे बघू शकता ईडब्ल्यूएस महिलांचा जास्त लागला आणि पुरुषांचा एकदम कमी लागलेला आहे. आता ओपनचा कट ऑफ 39 लागलेला आहे. 39 लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा ओपनचा कट ऑफ हा लागलेला आहे 37. स्पोर्टमॅन म्हणजे खेळाडूचा लागलेला आहे 30. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त लागलेला आहे 32. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा 26 कट ऑफ लागलेला आहे आणि होमगार्डचा कट ऑफ लागलेला आहे 32. इथं ओबीसीच्या होमगार्डचा कट ऑफ 27 लागलेला आहे. ऑर्फन म्हणजे अनाथचा कट ऑफ इथे 26 लागलेला आहे. सर्व कॅटेगरी मिळून अनाथ जे आहे जागा. आता जर इथे विचारात घेतला पोलीस पाल्याची येथे एक जागा होती. पोलीस पाल्याची एक जागा होती कोणत्यातरी कॅटेगरीमधून. तिथं फॉर्मच आलेला नाही. एकही फॉर्म आलेला नाही. जागा रिक्त गेलेली आहे. आता संपूर्ण जो या ठिकाणी जी पात्र उमेदवारांची यादी आहे ना, ती खाली तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट क्रमांक, मेल फिमेल जे आहे ते, उमेदवाराचे नाव, त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख, कॅटेगरी, आरक्षण कशामधून आहे, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे ते दिलेलं आहे. एन-सी-सी वगैरे आहे की नाही दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं 1600 मीटरचे मार्क्स, 100 मीटरचे मार्क्स, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे गोळ्याची मार्क्स. ठीक आहे. आणि इथे टोटल गुण येथे दिलेले आहेत आणि कॅटेगरी रिमार्क कॅटेगरी इथे दिलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण जी पात्र उमेदवारांची यादी आहे लेखी परीक्षेसाठी ही तुम्हाला अशा प्रकारे दिलेली आहे. दोनही कट ऑफ आणि ही संपूर्ण जी यादी आहे तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. नक्की जॉइन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.
सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.